मित्रांनो, जर तुम्हाला म्हटलं की येत्या काही वर्षात तुम्हाला ऐकायला येणं बंद होईल, तर हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हेडफोन्सच्या अतिरेकी वापरामुळे जागतिक आरोग्य संघटनाच असं म्हणते आणि त्यासंबंधीचा एक अहवालच या संघटनेने नुकताच प्रसिद्ध केलाय. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तुम्ही सुद्धा हेडफोन्स वापरत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वांना सस्नेह नमस्कार. मित्रांनो, आजकाल कित्येक तरुण तरुणी आणि बरेच इतर वयातील व्यक्ती सुद्धा बाजारात उपलब्ध असलेले विविध कंपनीची आधुनिक शैलीची हेडफोन्स, इयरफोन्स किंवा इयरबड्स सर्रास वापरताना दिसतात. कॉलवर बोलण्यासाठी अधूनमधून ठीक, परंतु कित्येक जण अगदी तासनतास ते कानात घालून फिरत असतात आणि त्यामधून म्युझिक ऐकत असतात. मी तर असे कित्येक जण पाहिले आहेत जे की दिवसभर हेडफोन्स कानात घालून आणि रात्री झोपताना सुद्धा ते गाणी ऐकत ऐकतच झोपायला जातात. रस्त्यावर, रेल्वे स्थानकावर, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, मॉल्समध्ये अशा सगळ्याच ठिकाणी असे लोक आपण अनेकदा पाहतो. पूर्वी ज्यांना ऐकू येत नव्हतं अशी माणसंच अशी हेडफोन्स वापरायची, परंतु आज ही एक फॅशनच झाली आहे. पण हे हेडफोन तुमच्या आरोग्याला किती धोकादायक आहे हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. जर तुम्हाला म्हटलं की येत्या काही वर्षात तुम्हाला ऐकायला येणं बंद होईल, तर हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हो, हे खरं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या एका अहवालात म्हटलंय की 2050 पर्यंत जगातील सुमारे 100 कोटी लोक बहिरे होतील आणि त्यांचे वय हे 12 ते 35 वर्षांच्या दरम्यान असेल. जागतिक आरोग्य संघटनेने आणखी काय या संदर्भात म्हटलंय ते जाणून घेऊया. WHO अहवालात काय दडलंय? जेव्हा आपण हेडफोन वापरतो तेव्हा कदाचित आपण त्याच्या दुष्परिणामांचा विचार करत नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार हेडफोन, इयरफोन आणि इयरबड्सचा आपल्या आरोग्यावर अगदी खोलवर परिणाम होत चालला आहे. फॅशन म्हणा किंवा छंद म्हणा, या हेडफोनचा वापर भविष्यातील संपूर्ण पिढीच बहिरी करेल. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात म्हटलं आहे की 2050 पर्यंत जगातील सुमारे 100 कोटी लोक बहिरे होतील आणि त्यांचं वय 12 ते 35 वर्षांच्या दरम्यान असेल. हेडफोन, इयरफोनमुळे दर 4 व्यक्तीपैकी 1 व्यक्ती बहिरा होईल असं या अहवालात म्हटलं आहे. म्हणजे 25% लोकांना हेडफोन आणि इयरफोनमुळे बहिरेपणाचा धोका येत्या काळात येऊ शकतो. WHOच्या मार्गदर्शक सूचनानुसार सध्या 12 ते 35 वर्ष वयोगटातील सुमारे 50 कोटी लोक विविध कारणामुळे बहिरेपणाच्या विळख्यात आहेत. यापैकी 25% लोक सतत इयरफोन, इयरबड्स किंवा हेडफोनवर मोठ्या आवाजात काहीतरी ऐकत असतात. सुमारे 50% लोक मोठ्या आवाजातील संगीत, क्लब, सिनेमा, फिटनेस क्लास, बार किंवा इतर कोणत्याही विषयासंबंधी मोठ्या आवाजाच्या दीर्घकाळ ऐकण्यामुळे बहिरे होत आहेत. त्यामुळे साधनं आहेत, पण त्याचा गरजेपुरता मर्यादित वापर करणं देखील तितकंच महत्त्वाचे आहे. आणि जागतिक आरोग्य संघटनेचा हा अहवाल एक वेकअप कॉल म्हणून हेडफोन वापरासंबंधीचे धोके लक्षात घेऊन त्याचा अतिरेकी वापर आपण टाळायला हवा. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक जरूर द्या आणि अशाच महत्त्वाच्या आरोग्यविषयक बाबीवर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.